हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मल्लिकाने मेहंदीमध्ये काहीतरी मिसळलेलं असतं, पण तिने तिची जी मैत्रीण आणलेली असते तिच्याकडून धक्का लागतो आणि सुशच्या हातातला ग्लास त्या मेहंदीत पडतो आणि ती मेहंदी खराब होते. तेव्हा सगळे बोलतात की आता ही मेहंदी खराब झाली, दुसरी आणावं लागेल. तेव्हा मंदाकिनी बोलते हो हो दुसरी आणावं लागेल. सुश जा ती मेहंदी घेऊन जा आणि दुसरी घेऊन ये. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीला डोळ्यांनी शांत करते. तेव्हा स्वानंदी ही तिला डोळ्यांनी इशारा करते. तेव्हा मल्लिका बोलते की आता मी जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो लगेच का चाललाय, काही घ्या ना. तेव्हा मल्लिका बोलते आता काय घेणार. तेव्हा ती पटकन शब्द चेंज करते आणि बोलते म्हणजे आता काय घेणार, सुनेला घ्यायला येणारच आहेत, घरात घेणारच आहेत ना आम्ही. आणि ती तिथून चालली जाते. इकडे समर आदिराला बोलत असतो की बस आदिरा आता बस झालं, तू तुझी मेहंदी काढून घे. तेव्हा आदिरा बोलते की हो आपण अजून काही डिटेल्स काढू शकतो आहे मेहंदीत. तेव्हा तेव्हा समर बोलतो की काही नको बस झालं. इकडे आदिराची मेहंदी चालू असते. तेव्हा निकिता बोलते की ए समर एकदम बोर होते, तुझी मेहंदीला खूप बोर होतं आहे बाबा, काहीतरी म्युझिक झालं पाहिजे. तेव्हा आदिराही बोलते आणि ते मस्त म्युझिक आणि सगळे डान्स करतात. आजी आदिराही डान्स करते आणि इकडे आदिराची मेहंदी सुरू होते. तेवढ्यात मल्लिका तिथे येते. तेव्हा आजी तिला विचारते की मल्लिका बांगड्या दिल्यास ना गं. तेव्हा मल्लिका थोडी टेन्शनमध्ये असते आणि बोलते की हो दिल्या ना. तेव्हा आजी विचारते काय गं स्वानंदीला आवडल्या ना. तेव्हा मल्लिका बोलते हो खूप आवडल्या. तेव्हा आजी बोलते की काय गं तुझं काय एवढं चेहरा पडल्यासारखा झाला आहे. तेव्हा मल्लिका बोलते ती खूप दगदग झाली ना येण्या जाण्यात. आणि मल्लिका आई मी फ्रेश होते म्हणून चालली जाते. इकडे स्वानंदीची ही मेहंदी होते. दुसऱ्या दिवशी सुश स्वानंदीला विचारत येते की ताई ताई दाखव दाखव तुझी मेहंदी किती रंगली बघू दे. स्वानंदी बोलते आजकालच्या मेहंदीमध्ये ना खूप केमिकल्स असतात त्यामुळे मेहंदी रंगू शकते. तेव्हा तेव्हा सुश बोलते नाही याचं कारण वेगळं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय उष्णता माणसाच्या अंगात वाढली की मेहंदी रंगते. तेव्हा सुश बोलते की ताई काय बोलतेस तू, एरवी तर डोक्यावर बर्फ घेऊन फिरत असते ना, आता तुझ्यात कसली आली गो उष्णता. याचं कारण ना वेगळं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय कारण आहे. तेव्हा सुश बोलते की जिजूंचं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो तुला माहिती आहे का, माझ्या जिजूंना बघितलं ना तर माझ्या डोक्याचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं आणि माझ्या अंगात पूर्ण उष्णता वाढते. तेव्हा स्वानंदी चालली जाते. तेव्हा सुश बोलते की किती अनरोमॅन्टिक आहेस ग ताई. आणि आजी ही समरची मेहंदी बघत असते आणि बोलते की पिंट्या खूप रंग चढला आहे रे मेहंदीला, माझ्या स्वानंदीचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. तेव्हा समर बोलतो ही काही काय आजी, आणि पहिले तर म्हणजे ती पिंट्या म्हणणं बंद कर. तेव्हा आजी बोलते की वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. इकडे मंदाकिनी तयार होऊन स्वानंदीला बोलते की स्वानंदी मी जरा बाहेर जाऊन येते हां. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं इतक्या उन्हाची कुठे चालली आहेस. तेव्हा तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं त्या बांगड्या, आणि पुन्हा विषय बदलते, अगं बांगडीवालीकडे जायचं आहे आपल्याला, बांगड्या भरायच्या आहेत ना आणि 2-4 कामं आहेत ती पण करून आले. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं सांभाळून जा. तेव्हा मंदाकिनी मल्लिकाला बाहेर जाऊन फोन करते आणि बोलते की अहो मी काय म्हणते, मी खरंच ठेवू ना या बांगड्या गहाण वगैरे. तेव्हा मंदाकिनी मल्लिकाला बोलत असते अहो मला जरा भीतीच वाटते हो, आजींना कळलं तर. मल्लिका बोलते की अहो माझ्या सासूबाईंना ना आता थोडा दिसण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना नाही कळणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की मला जरा टेन्शन येतं हो, मी या बांगड्या गहाण कोणाकडे ठेवायच्या. तेव्हा मल्लिका बोलते की आमची ओळखीची एक ज्वेलर्स आहे, मी त्याचा पत्ता तुम्हाला ॲड्रेस करते, तिथे ठेवू शकतायत तुम्ही, आणि सेम टू सेम स्वानंदीसाठी तशा बांगड्याही पाठवते. तेव्हा मंदाकिनी बोलते की किती करतात हो तुम्ही आमच्यासाठी. तेव्हा मल्लिका बोलते आता मी तुम्हाला कॅश नाही देऊ शकली ना, एवढं तर करूच शकते. इकडे स्वानंदीचा चुडाचा कार्यक्रम असतो. तेव्हा सगळे बोलतात की स्वानंदी साडीवर किती छान दिसतेस गं, शिकून घे, छान दिसतेस तू. तेव्हा अंजली बोलते की अहो समरसारखं आहे तिला काही रोज साडीवरच ठेवणारे मला नाही वाटत, ते तिला ड्रेसही घालू देतील. आता इकडे स्वानंदीचा चुडा भरण्याचा प्रोग्राम सुरू होतो. तेव्हा स्वानंदी चुड्याची पूजा करते. तेवढा अंजली बोलते की चुडा भरण्याआधी एक सोन्याची बांगडी घालावी लागेल ना. तेव्हा तेव्हा सुश बोलते की हो बांगड्या सोन्याच्या आणल्या आहेत पण मला माहीत नाही कुठे ठेवल्या आहेत त्या. तेव्हा अंजली बोलते की काकूंना फोन कर ना. इकडे मंदाकिनी बांगड्या ठेवायला सोनाराकडे जाते. तेव्हा ती सोनाराला सांगत असते की त्या मल्लिका राजवाडे त्यांना ओळखतात ना, त्यांनी मला पाठवलं आहे आणि खरे आहेत अहो, एकदा तुम्ही बोलून घेतात का. तेव्हा सोनार बोलतो की तेवढा विश्वास आहे. तेव्हा सोनार बांगड्याचे पैसे मंदाकिनीला देतो. इकडे मल्लिका अगदी हुबेहूब तशाच बांगड्या तिच्या एका मैत्रिणीला देते आणि तिला सांगते की जा काम कर. इकडे आदिराचाही चुडा भरण्याचा प्रोग्राम असतो. आदिरा चुडा भरते. तेव्हा आदिरा समरकडे बघून बोलते की दादा तुझे हात दाखव एकदा. तेव्हा तो मेहंदीचे हात दाखवतो. तेव्हा आदिरा त्याला चिडवत असते की आजू बघितलं ना मेहंदी किती रंगली आहे ती, ऑल थँक्स टू नंदूताई. तेव्हा समर बोलतो त्यांना कशाला थँक्स.
तेव्हा आदिरा बोलते, हो मग त्यांनी सांगितलं म्हणून तू मेहंदी काढलीस. आता इथून पुढे मला काही तुझ्याकडनं हवं असेल ना तर मला नंदूताईलाच सांगावं लागेल. तेव्हा समर बोलतो, आपल्या दोघांमध्ये कोणी आलेलं मला चालणार नाही हो. तेव्हा समर बोलतो, त्यांना कोणालाही मध्ये घ्यायची काही गरज नाही. तुला जे काही हवं आहे ना ते मला डायरेक्ट सांग. दुसरा कोणालाही मध्ये घ्यायचं नाही, कळलं? तेव्हा समर बोलतो, मी आलोच आणि कोणाला मध्ये घ्यायचं नाही हं आपल्या. तेव्हा समर गेल्यावर आजी बोलते की काय प्रेम ते भावाचं बहिणीवर. तेव्हा आदिराला थोडं भरून येतं. तेव्हा आदिरा बोलते की आज्जू, मला कधी कधी असं वाटतं ना, माझे बाबा असते ना त्यांनीही माझ्यावर इतकं प्रेम केलं नसतं. आता सगळं झाल्यावर आदिरा चिवडा भरल्यावर फोटोशूट करत असते. तेवढा तिथे मल्लिका येते. तेव्हा मल्लिका तिथे येते. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा चल ना फोटो काढायला. तेव्हा आदिराही बोलवते की ये ना गं, आणि आजीही बोलते. तेव्हा मल्लिका बोलते की नाही नको. तेव्हा आजी बोलते की काय गं काय झालं? तेव्हा मल्लिका बोलते की मला नाही या लोकांचं काही कळतच नाही आहे. म्हणजे काय आहे ना, काहीही झालं ना त्यांचा विषय एका गोष्टीवरसाठी अडूनच राहतो. तेव्हा आदिरा चिडते आणि बोलते की मॉम. तेव्हा मल्लिका बोलते की आदिरा मी खरं बोलते आहे. तेव्हा मल्लिका बोलते आता आईंनी आपल्या नातसुनेसाठी एवढ्या प्रेमाने बांगड्या दिल्या, त्याची लगेच किंमत विचारायची का? म्हणजे आईंची किंमत विचारल्यासारखं नाही आहे का? तेव्हा मल्लिका सांगत असते की त्या बोलत होते की या बांगड्या कितीच्या आहेत, म्हणजे किती पैसे आणि केवढे पैसे, अच्छा अशा आहेत का, असं तसं. म्हणजे तिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं ना त्या बाईला बांगड्या विकून काहीतरी करायचं आहे. तेव्हा मल्लिका मंदाकिनी आणि रोहनच्या फॅमिलीबद्दल काही ना काही तिथे बसून भरवत असते सगळ्यांना. इकडे मंदाकिनी दुकानातून बाहेर येते. तेवढ्यात मल्लिकाची ती मैत्रीण तिला भेटायला येते आणि बोलते की मल्लिका ताई. तेव्हा मंदाकिनी विचारते की हां काय? तेव्हा ती तिच्याकडे मल्लिकाने दिलेल्या नकली बांगड्या देते आणि ती बोलते, मंदाकिनी बोलते की तुम्ही मल्लिका ताईंच्या नातेवाईक का? तेव्हा ती बोलते की नाही, मी तिची खूप जुनी मैत्रीण आहे. हां पण तुम्हाला मल्लिकाने एक निरोप द्यायला लावले, ह्या बांगड्या घ्या आणि शपथ विसरू नका हं. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही नाही अगदी तुमची शपथ. तेव्हा तिची मैत्रीण बोलते की ठीक आहे ठीक आहे, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा मल्लिकाचा फोन वाजतो. तेव्हा मल्लिका फोन उचलते. मंदाकिनीचा फोन वाजतो. मंदाकिनी फोन उचलते. तेव्हा स्वानंदी बोलते की आई कुठे आहेस तू? तेव्हा मंदाकिनी बोलते की आहे इथे 2 मिनटावर आहे, 5-10 मिनटं दे येतेच मी. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तुझी सगळे वाट बघतायत. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो हो आलेच आलेच. तेव्हा स्वानंदी फोन ठेवल्यावर मनात बोलते की कुठे गेली असेल आई, आणि तेही ह्या वेळेला, आणि तेही इतके घरात सगळे जमलेले असताना. तेव्हा स्वानंदीला शंका येते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.